हॅपी अॅनिव्हर्सरी आई पप्पा. हॅपी अॅनिव्हर्सरी आई पप्पा. सर्वप्रथम आई आणि पप्पा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचा लग्नाचा वाढदिवस जसा आला मार्च महिन्यात की लहानपणीच्या काही आठवणी जाग्या होतात, तसं त्यावेळेस आम्हाला कळायचं नाही किंवा मी लहान होते, अर्चना आणि मी असं काहीतरी एक गिफ्ट तुमच्या लग्नाच्या वाढदिवसासाठी आणायचो. आणि मला त्याचं विशेष कौतुक वाटते की तुमचा पर्सनल बड्डे आम्ही असं कधी साजरा नसेल केला, पण लग्नाचा वाढदिवस आम्ही लहान असतानासुद्धा म्हणजे मला आता आठवत नाही, पण अर्चनामुळे आम्ही दोघी काहीतरी आणायचो आणि तो तुम्हाला विश करायचो. म्हणजे खरंच सांगण्याचा उद्देश हा की तुमचा लग्नाचा वाढदिवस आमच्यासाठी खरंच एक स्पेशल म्हणला पाहिजे. आणि त्याबद्दल बोलायचं झालं तर असंच एकमेकाला इतके वर्ष जशी साथ दिली तुम्ही, आणि आम्हाला तुमच्याकडनं हेच शिकायला मिळेल की एकमेकाची साथ कशी द्यावी. आणि जे तुम्ही आत्तापर्यंत जी वाटचाल केली ती खरंच कौतुकास्पद आहे. आणि एक विशेष गोष्ट तुमच्यातली एक दोघांमधली आवडती की आनंदी राहण्यासाठी कुणाची वाट बघायची नाही, की स्वतःला आनंदी राहायचं आहे तर त्या आनंदी कसं राहायचं, त्यासाठी काय करायचं, कोणते कोणते छंद जोपायचे. आणि तुम्ही शिक्षकी पेशात दोघं असल्यामुळे ते तुम्हाला सांगायची गरज नाही, आणि ते तुम्ही तुमचं आयुष्य उत्तमरित्या घालवता आहात, व्यतीत करता आहात, कुणावर डिपेंडंट नाही. आणि त्यातूनही तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही योग्य रीतीने पाळल्या. त्यामुळं परत तुमचं दोघांचं एकदा अभिनंदन. असंच तुम्ही वाटचाल करत राहा आणि आम्हाला तुम्हाला असं विश करायची संधी देत राहा. आणि आपण लवकरच भेटू. परत एकदा लग्नाच्या वाढदिवसाच्या दोघांना खूप खूप शुभेच्छा. आणि स्पेशली फोन तर संध्याकाळी करेनच, पण काही गोष्टी आपल्याला मनात असतात त्या फोनवर बोलता येत नाहीत किंवा आपण विसरून जातो, म्हणून हा एक खटाटोप म्हणला तरी चालेल. आणि आजच्या जनरेशनप्रमाणे आम्हाला खूप पटकन मुक्त होऊन बोलता येत नाही, म्हणून जे मनामध्ये येतं ते आत्ता या पद्धतीने बोलायला म्हणजे एक इच्छा झाली किंवा अर्चनाने एक आयडिया दिली, त्यामुळं व्यक्त झालो. आणि असंच तुमचं मार्गदर्शन अजूनही या वयात आम्हाला लाभतं, हे आमचं मोठं भाग्य आहे की या आमच्या म्हणजे 40 नंतरच्या वयामध्ये पण आम्हाला तुमचा सपोर्ट मिळतो, हे पण खूप महत्त्वाचं आहे. आणि कौतुकाची थाप अजूनही आम्हाला अपेक्षित असते आणि ती तुम्ही देता, आणि अशीच तुमची थाप आमच्या पाठीवर कायम राहो. तर फोन करतेच आणि लवकरच भेटू. चलो.